की आमचा SRA ला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. मात्र हा गैरसमज आहे की ते असं पसरवतात की आमचा SRA ला विरोध आहे, कॉलेजला विरोध आहे. पण आमचा विरोध आहे तुम्हाला का वाटतं? कारण की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करत नाही, आम्हाला विचारात घेत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला विरोध वाटतो. तुम्ही आमच्याची विचार व्यक्त केले पाहिजेत, आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. ते न करता तुम्ही बाहेर काही चर्चा करता, तुम्ही कोणते काही दलाल असतील काय असतील तुमचे ते बोलवून घेता, त्यांच्याशी काही चर्चा करताना आमच्यापर्यंत सगळे अफवा पसरवता. तर ते न पसरवता तर तुम्ही नागरिकांशी थेट संवाद साधला पाहिजे. नागरिकांना तुमचे प्रश्न काही आम्हाला घेताय किंवा आमचे काही प्रश्न असतील वस्तूच्या नागरिक ते तुम्ही विचारून घेतले पाहिजे. ते घेतच नाहीत आजपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजचा एकही माणूस आमच्याकडे कोणताही संवाद साधण्यासाठी आलेला नाही किंवा SRAचा कोणताही माणूस आमच्यापर्यंत संवाद साधण्यासाठी आलेला नाही. मग तुम्ही नागरिकांना कशा काही विरोधात बोलता म्हणून सांगता किंवा नागरिक विरोध करता म्हणून सांगता. तर हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि राहिला बिल्डरचा प्रश्न, SRAने ज्यावेळेस टेंडर प्रक्रिया गेल्या वेळेस काढली होती त्या टेंडर प्रक्रियेमध्ये कोणत्याही बिल्डरनी टेंडर भरले नाही. त्याच्यात नागरिकांची चुकी आहे का? काय जर बिल्डरच टेंडर भरू शकत नसेल तर काहीतरी तुमच्या चुकी असतील ना टेंडर प्रक्रियेत. त्याच्यामुळे कोणत्याही बिल्डरने तिथे टेंडर भरलेले नाहीये, मग त्याच्यात आमची चुकी नाहीये ना. ते टेंडर भरण्यासाठी जे काय असेल नागरिकांच्या साईडने तुम्ही त्यांचे प्रश्न विचारात घ्या, त्यांच्या बाजूने टेंडर प्रक्रिया. मी सुशील सूर्यकांत सरवगोड एक पाटील इस्टेटमधून राहणारा नागरिकच आहे, मी काही नेता नाही आहे. त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आमचा SRAला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही पद्धतीचा कोणताही विरोध नाही आहे. विरोध का दर्शवतो? कारण की तुम्ही नागरिकांमध्ये यायलाच तयार नाही आहे ग्राउंडला. तुम्ही नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या, त्यांचे म्हणणे ऐका, त्याच्यानंतर तुम्ही कामाला गती द्या. जर तुम्ही हे केलं तरच पुढे SRAला गती येणार आहे. जर तुम्ही नागरिकांचे जर प्रश्न जाणून नाही घेतले तर नागरिकही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या काय अटी असतील त्या पण जाणून घेणार नाहीत. तर आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी नागरिकांना विचारात घ्यावं, त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचावं. कोणा एकाला धरून हा SRA प्रकल्प होणार नाही. त्याच्यामुळे सर्व वस्तीतील नागरिक हे तेवढेच महत्त्वाचे आहेत, तेवढे आम्ही पण आहोत. तर आमचं एकच म्हणणं, सर्व नागरिकांना विश्वासात घ्या, त्यांनी एक बैठक लावा. जर तुम्ही विश्वासात घेऊ शकले तर SRA तुमचा मोकळाच झाला. जर तुम्ही विश्वासात नाही घेऊ शकले, असफल झाले, तर ते तुमची चुकी असणार आहे, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे, SRAने व कॉलेजने सर्व नागरिकांशी संवाद साधावा, त्यांची बैठक घ्यावी, त्यांना विचारात घ्यावं, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि पुढे सरकावं. आम्ही तयार आहोत. पूर्ण पाटील इस्टेटमध्ये जेवढे रहिवासी लोक आहात त्यांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि घर चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे. कारण आता जी युवा पिढी आहे ते झोपडपट्टीत राहून लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आम्हाला SRA हवे. आमचा SRAला कुणाचा विरोध नाहीये, पण तिथं जो बिल्डर येईल त्यांनी चांगली घरं पक्की द्यावी आणि चांगल्या क्वालिटीची द्यावी, एवढंच म्हणणं आहे आमचं. माझं म्हणणं असं होतं, वस्तीमध्ये जो आज चाललेला आहे आमच्या इथं सर्वेचा विषय, त्याच्या संदर्भात गोष्टी म्हणतो की आमच्या वस्तीमध्ये जे लोकांनी जी टेंडर पद्धत ही सरकारला राबवली, SRAवाल्यांनी ही टेंडर पद्धत आमच्या डोक्यामध्ये घातली. आम्ही तो शक्यतो संबंधीवर जास्ती विश्वास करतो, निर्णय करतो. तर माझं असं म्हणणं आहे COPला पण आणि SRAच्या साहेबांना पण की तुम्ही आमची संमती बघावी आणि आमच्या वस्तीतल्या लोकांना विश्वासात घेऊन त्याच्यावर काम करावं, असं मी फक्त त्यांना 2 शब्दामध्ये सांगतो. अरे स्कीम व्हायला पाहिजे, ते चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आमची हीच मागणी आहे सर्वांकडून. मेरा नाम जान सैयद है, मैं बस्ती में पिछले 30 साल से रह रहा हूँ. पूरी उम्र मैंने वहाँ पे ही बिताई है, पढ़ाई लिखाई सब कुछ वहाँ पे ही किया. हमारा ऐसा बोलना है कि जो भी डेवलपर बस्ती को असाइन किया जाए वो बस्ती के कंसेंट से हो, जो 51 कंसेंट है, और जो मकसद है सोशल स्लम रिहेबिलिटेशन एक्ट जो बनाया है गवर्नमेंट ने, उसमें जो हम लोगों को अधिकार है जानने का कि कौन करेगा, कब करेगा, कितने दिनों में करेगा, कैसे करेगा, ये सब ट्रांसपेरेंसी और ये सब मालूमात हमको हर एक बस्ती के जो नागरिक है सबको मालूम होना चाहिए. और जो बेसिकली मकसद है SRA के कि लोगों को अच्छे घर मिले, थोड़े
थोड़ा अच्छा स्टेटस मिले, क्योंकि आज झोपड़पट्टी के जो बेसिकली लोग हैं, क्योंकि स्टेटस झोपड़पट्टी का उतने अच्छे से नहीं है, इसलिए जज किए जाते हैं जगह जगह पे बोलने में। भले हम कितने भी एजुकेटेड ना हो, लेकिन हमारे बातों, हमारे एड्रेस के ऊपर बहुत सारी चीजें जज होती हैं। तो हमारा SRA को कुछ विरोध नहीं है, सिर्फ इतना है कि बस्ती के कंसेंट से डेवलपर आए और बस्ती के कंसेंट से हर एक स्टेप ली है।